अन्नदान अन्नसेवा या परिवाराच्या वतीने होते बरं का. टँकरच्या पाण्याची व्यवस्था होते. दादांनी गेल्या 2-3 वर्षापासून टँकरची व्यवस्था करून दिली. म्हणून माऊली ज्ञानोबारायांचरणी प्रार्थना करतो की यांचं आरोग्य आयुष्य वैभव वाढो बरं का. तुमच्या नवीन सुनबाई कुठे आहेत? जवळ आल्या पाहिजे अशा जरा. चिरंजीव पण जवळ आलो पाहिजे. रोहित बरोबर. हां, फक्त असं मोबाईलवर आपण ओळखतो, समोरून भेट नाही. काही माऊली ज्ञानोबारायांना सांगतो का यांच्याकडून अशीच सेवा सतत घडत राहावी आणि आमच्या श्री विठ्ठल रुक्माई सेवा वारकरी मंडळाची ही अन्नदानाची पंगत झाल्याबद्दल आम्ही श्री विठ्ठल रुक्माई सेवा वारकरी मंडळाच्या वतीने या संपूर्ण परिवाराचा श्रीफळ देऊन सन्मान करतो. बाबांनी तो स्वीकारावा. कुंडली कवरदार विठ्ठल. टाटा पिल्लू, मी येतो संध्याकाळी. आम्ही आता ट्रकमध्ये जा. बाय 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 सिया. चला. श्री विठ्ठल नर्मदे हर. माझी पिल्लू मला पा दे. बघा बघा, डाव्या हाताकडून माझे तुकोबाराय येतात. हा डाव्या हाताचा रोड आहे ना, तो तुकोबाराय तिथून आले आणि पुढे गेले बाबा. वा. या रोडवरून माझ्या तुकोबारायांचा सोहळा चालत असतो. अजून सुद्धा नंबरच्या दिंड्या तुकोबारायांच्या चालत आहेत पुढं. वा. दिंडी क्रमांक 30 जगद्गुरु तुकोबाराय तुकाराम महाराजांच्या दिंड्या या रोडनी येतात आणि इथं आपल्याला मिळतात. वा. जगद्गुरु तुकाराम महाराज की. तुकोबारायांच्या दिंड्या माऊलींच्या दिंड्या बाजूबाजूला चालत आहेत. रथाच्या पाठीमागे 236 226 तुकोबारायांच्या दिंड्या नंबरला लागलेल्या आहेत. वा. माझ्या तुकोबारायांचा सोहळा आज आपल्याला पाहायला भेटतोय. काय बाबा, डोळ्याने सोहळा पाहावा तुकोबारायांचा. मेला. हा. संत श्रेष्ठ श्री सोपान काका पालखी रथ हुआ. आणि काय घडलं बघा. सोपान काकाची पालखी, ज्ञानोबारायांची पालखी, तुकोबारायांची पालखी, या तिन्ही पालखीच्या दिंड्या एकमेकाच्या बाजूला आहेत. ही सोपान काकाची बाजूला, तुकोबारायांची त्या साईडला माऊलींची पालखी. म्हणजे तिन्ही दिंड्या आज एकत्र चालतात. तिन्ही दिंड्या काय म्हणतात हो आहे का नाही. हे आणि हे त्रिवार सत्य आहे. हा. वा. 3 दिंड्या आपल्याला कधी एकत्र पाहायला भेटल्या नव्हत्या, त्या आज आपल्याला पाहायला भेटलेल्या आहेत. म्हणजे कधी कधी काय व्हायचं, सोपान काकाच्या पुढं माऊलींची मागं असं. पण आज पहिल्यांदा आपल्याला असं बघायला भेटतं. आणि आता आपण दर्शनाला जाऊया सोपान काकांच्या. वा. दादा हेलो. सोपानदेव महाराज की जय.
सोपान काकांची आहे ही. जा मग जा. सोपान देव महाराज की जय. तो पुढची करायला पाहिजे. पुढची आपण गेलो तर पुढची घेतला दोन्ही एकत्र हो आपण गेलो चला मंडळी, एक थोड्याशा क्षणात अगदी अगदी एकदा थोड्या वेळातच माऊलींची आणि सोपान काकांची ही बंधुभेट होणार आहे. आणि हीच बंधुभेट पाहण्यासाठी समस्त जनसमुदाय, वारकरी संप्रदाय, सर्व भाविक भक्तजन इथं आलेला आहे. फक्त आणि फक्त माऊलींची आणि सोपान काकांची बंधुभेट बघण्यासाठी. किती बार पाहिजे दर्शन मग तरी नाही बघ ना आता. माऊले माऊले माऊले. हे बने माऊले. आता माऊलींच्या पादुका आणि सोपान काकांच्या पादुका एकमेकाला भेट देतील. या रथातून त्या रथात अशी भेट देऊन पुन्हा रथ पुढे मार्गस्थ होतील. आनंद आनंद बंधुभेट झाली. तर मंडळी, कसं वाटलं बंधुभेट बघून? चला बंधुभेट घेऊन माझे सोपान काका प्रथम पुढे गेलेले आहेत. पहिल्या पालख्या जातील त्या सोपान काकांच्या, नंतर माझ्या माऊलींच्या पालख्या आम्ही निघणार आहोत. आता आमचा आहे 20वा. कळलं? चला. रखुमाई रखुमाई रखुमाई, रडू नको. लो. हा काय 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 माझ्याकडे यायचंय. आपली गाडी अजून इथंच आहे. आज आपल्या सर्व वारकऱ्यांसाठी चहा पाण्याची व्यवस्था करणारे म्हणजे
बोनकोडे गावचे कैलासवासी देऊबाई कचरू म्हात्रे यांच्या स्मरणार्थ सौ मंतना आबापा सौ मंतना दीपक म्हात्रे यांच्याकडून चहा पाण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. उत्तर त्यांच्याकडून अशीच सेवा घडो, त्यांचे आयुष्य आरोग्य वैभव वाढो हीच माऊली शरीर प्रार्थना. रामकृष्ण हरी. तर चला मंडळी, आजचा आपला उपांत्य फेरीचा शेवटचा विसावा झालेला आहे. म्हणजे आज आपण चालू भेंडी शेगाव येते. भेंडी शेगावला जाताना शेवटचा विसावा. आता इथून थेट आपली दिंडी जाणार आहे भंडी शेगाव. भंडी शेगाव ये चला. काय करू दा ज्ञानदेवा प्रमाण निवृत्ती देवी ज्ञान. ज्ञानदेवा प्रमाण निवृत्ती देवी ज्ञान. समाधी संजीवन हरे पाठ. ज्ञानदेवा प्रमाण निवृत्ती देवी ज्ञान. ज्ञानदेवा प्रमाण निवृत्ती देवी ज्ञान. समाधी संजीवन हरे पाठ. समाधी संजीवन हरे पाठ. हरे मुखे म्हणा हरि मुखे म्हणा. हरे मुखे म्हणा हरि मुखे म्हणा. पुण्याची गणना कोण करी. पुंडली कवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव. पिराची कुरोळी माझे जगद्गुरु तुकोबाराय आज वस्तीला इथं असतात आतमध्ये. पिराची कुरोळी आणि माऊली पुढं भेंडी शेगावच्या पण पुढं बरं का. ही माझी तुकोबारायांची पालखी तळ आहे आजचा. श्री विठ्ठल. ए पोरांनो, तुकोबारायांचा पालखी तळ कुठं आहे. पिराची कुरोळी. सुखे करावा संसार न संडावे दोन्ही वार. आषाढी कार्तिकी. आता गे माझे भार सकळ ही ओझे. तुझे डोळा वाते होय दीपक सांगाते. पाय पादोले ते त्रिकुट. पत्र ते केवळे
गणपतीच कैसा मी एक गणपतीच कैसा महाराज ज्ञानेश्वर माऊली 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 बोल माऊली माऊली सारथी 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 काला गुलाबजाम ज्ञान राजा नाव ठेविले ज्ञानी आरती ज्ञान राजा कैवल्य तेजा मनदला माझा प्रगट नारद तुंबर साम नयन करे आरती ज्ञान राजा कैवल्य तेजा फिरा फिरा असे फिरा हा विश्व ब्रह्माचे केले राम जनार्दनी काय तकाची ठेवले आरती हा हा
फिरा फिरा जड बुड सकळ जना सितारेले पवनी विश्वजनिता अवघे ब्रह्मरूप केले आरती तुकारामा शेवटी सच्चिदानंद मूर्ती हेच वावे माझ्या पंढरीचा वार करी संत संगे सर्व काळ पंढरीचा वार करी चंद्रभागे स्नान पंढरीचा वार करी विठाल रखुमाई ठोका अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा कल्पनेची बाधा न हो कवने काळी अहंकाराचा वारा न लागो राजसा नामा म्हणे तया असावे कल्याण कल्पनेची बाधा न हो कवने काळी मागणे हे का तुझा प्रती आहे या संतांची निर्विहेची मदत दे तुका म्हणे आता उदार तू होय या संतांची निर्विहेची मदत दे ओ आनंद आहे आनंद आहे आनंद आहे पंढरपुरापर्यंत आता पोहोचणार आहोत आपण आपली शेवटचा मुक्काम भेंडीसे गाव वसंत काळे हायस्कूल या हायस्कूलमध्ये अनेक वर्षापासून आपला मुक्काम असतो बरं का. उद्या सकाळी 10 वाजता आपल्याला निघायचं आहे याची सर्वांनी नोंद घ्या. 10 वाजता निघायचं आहे. 10 वाजता रेडी पोझिशन राहायचं. नंतर मग काय सूचना असतील त्यावेळेला मी तुम्हाला सांगेन. पण 10 वाजता आपल्याला सकाळी इथून निघायचं आहे बरं का. इथून आपल्याला निघाल्यानंतर डायरेक्ट पंढरपुरामध्ये जायचं आहे उद्याला. त्याची व्यवस्था सर्व व्यवस्थापक आपले सेवक जे आहेत त्यांनी आपली दिवसभराची करून ठेवलेली आहे. ते नियोजन तयार आहे. त्याची काय आपण काळजी करायची नाही. पण 10 वाजता इथून निघायचं आहे बरं का. इथं सुद्धा स्वच्छता बाळगा. पटांगण शाळेचं सुंदर आहे असं नेहमीच आपण स्वच्छता बाळगतो. पण तरी सुद्धा आता सांगतो पलीकडे सांभाळून जावा. रस्ता हवे आहे बरं का. सकाळी पहाटे जात असताना गाड्या फास्ट असतात. त्याहीपेक्षा इकडं मागच्या साईडला गेलं तर हरकत नाही. तिकडून पलीकडं बरं का. सांभाळून जा. आणि मग इथंच आंघोळी आपला टँकर लागलेलाच आहे. 10 वाजता आपल्याला निघायचं आहे बरं का. उद्याचा शेवटचा तंबू काढण्याचा आहे. पावसाने जर कृपा केली तर तंबू सुखे भेटलं तर ते चांगलं. नाही भेटलं तरी हरकत नाही. पण घडी आमचे जावई ज्याप्रमाणे सांगतील दीनानाथ महाराज त्याप्रमाणे व्यवस्थित मारायची. आता आज किती दिवस 18 दिवस तुम्हाला त्यांनी शिक्षण दिलेलं आहे की घडी कशी मारायची. कशीच घडी मारायची घरापर्यंत पोहोचेल. त्यानंतर मग कुठल्या गाडीत कुठला कसं सामान टाकायचं ते मी नियोजन करीन. ते तुम्हाला सर्व सांगायचं आहे. सकाळी स्वयंपाक होणार आहे. चपात्या होणार आहेत. आपण झोपा काढायच्या नाही. 2-3 त्या ठिकाणी शेगड्या लावल्या जातील. चपात्या बनवण्याकरता स्वयंपाकाचे 2 भाग करून असं फटाफट आपल्याला काम करायचं आहे. म्हणून ज्याला जमत असेल त्याने त्या ठिकाणी जाऊन सहकार्य करा. त्यानं अडचण मात्र करू नका. काही अडचण असेल तर मला सांगा. अजून काय सूचना आहे का तुमची? नाही ना. चहा पाणी घ्या. मग आपल्या आपल्या वळकट्या मिळतील आपल्या आपल्या तंबूमध्ये टाका.
ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम तुकाराम देव तुकाराम 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 खेळ तुकाराम 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 काय हे काय रामकृष्ण हरे रामकृष्ण हरे आज आपण सर्व धर्मदल करत आनंदाने एकदम नाचत गात आज बंधुभेट बघितली आज सर्व काही केलं पोरांनी मजा केली आज सर्व हसत खेळत बागडत भांडत सगळे आपण कुठं आलो भेंडी शेगाव इथे संध्याकाळची पंगत आपले तुकोबरायांचे 9वे वंशज बरं का दत्तात्रय नारायण मोरे तुकोबरायांचे 9वे वंशज बघा आज आपल्याला पंगत कोणाची आहे तुकोबरायांची पंगत आहे कोणाची तुकोबरायांचे आपलं भाग्य आहे आणि त्यांच्यातर्फे आज आपले रवींद्र खोत यांची भरपूर सेवा आहे बरं का आपण लोणंदला पाहिलं ते बिसलेरी पाण्याची थप्पी लागलेली ही जी थप्पी लागलेली होती ना बिसलेरी पाण्याची 250 बॉक्स यांनी टाकलेत ते हा टाळ्या वाजवा की अहो कमी नाही 250 बॉक्स म्हणजे अजून पुरतात आपल्याला ते आम्हाला परतीलाही पुरतील एवढे आहेत अशी यांची सेवा आहे फार मोठा सहकार्य आपल्या दिंडीसाठी आहे बरं का त्याच्यासाठी मी माऊलींचरणी प्रार्थना करीन आपला आरोग्य आयुष्य वैभव वाढो आणि पुढती अशीच वारकरी संप्रदायाची ज्ञानोबरांची सेवा करा काका 2 शब्द बोला तुम्ही आता खरंच अगदी अंतकरणातून बोलतो त्यांना नावाचा कधी उल्लेख व्हावा असं वाटत नाही आता सुद्धा ते संकल्प सोडण्याकरता पुढे येत नव्हते हाताला धरून त्यांना दान केल्यानंतर या हाताला कळता कामा नये असे त्यांची इच्छा पण माझा हट्ट की तुम्हाला कळावं की आपल्या दिंडीमध्ये एक कशी माणसं आहेत सर्वच तुम्ही सुंदर छान आहेत दिसायला पण सुंदर आहेत आणि दान पण करायला सुंदर आहेत नाही का म्हणून आपले हरिभक्त पारायण रवींद्र महाराज खोत यांची ही पंगत आजची आहे ती पंगत त्याने अगदी तन मन धनाने दिलेली आहे माऊली ज्ञानोबाराच्यांनी प्रार्थना केलेली आहे तरी सुद्धा श्री विठ्ठल रुपये वारकरी मंडळ आपला आभारी आहे आपण संकल्प सोडावा केशवा माधवा गोविंदा गोपाळा जी खीर आहे इष्टांना वैकुंठवासी हरिभक्त पारायण कुमारी ज्योत्स्ना भोईर शिरवणे यांच्या स्मरणार्थ त्यांच्या दोन्ही बहिणी आणि भाऊ आणि सर्वांनी मिळून हा पदार्थ दिलेला आहे की आमच्या बहिणीच्या नावाने ताईच्या नावाने खीर वारकऱ्यांना दान करावी म्हणून ती सुद्धा खीर या ठिकाणी बनवलेली आहे आणि ती खीर पोचलेली आहे आपले सर्वांचे भोईर परिवाराचे आम्ही अत्यंत आभारी आहोत रामकृष्ण आमची रुहीबाई आणि आमचे शिया डार्लिंग जेवत आहे जेव्हा
सिया डार्लिंग जास्त जेवा. भाजी नको तुला. आमची छोटी सारथी डार्लिंग जेवत आहे. जेवते तू खूप खाशील आता, जाम जेवशील. जेव मग. ओके. आमचे औषध पाहिजे का कोणाला? खोकल्याचं औषध. डॉक्टर कसलं औषध आहे? खोकल्याचं औषध आहे. देऊ का महाराज? नको नको, खोकला बरा आहे. नको, नको. ऍटिडिटी मग गोळी आणता. सध्या औषध आहे. हे देऊ का कोणाला? डॉक्टर फिरत आहे. आपले तंबू लागलेले आहेत. जेव्हा मी डॉक्टर होतो तेव्हा माझा व्हिडिओ नाही घेतलीस. हे आमचे दुसरे डॉक्टर आहेत. 18 दिवस यांनी सेवा केलेली आहे. आज फक्त वैभवनी केलेली आहे. त्यांची व्हिडिओ घ्यायची राहील. आणि ते आता चांगल्या पद्धतीने रागवलेले आहे. तर चला मंडळी, आजच्या दिवसाची शुभरात्री आपण करतोय. आजचा दिवस आपला संपुष्टात आलेला आहे. आज आपण खूप छान असं सकाळचा रिंगण आपल्या पोरांनी केला. फार आनंद आला. बाई ठाकूर, ऋषिकेश ठाकूर, त्याच्यानंतर आपला बच्ची महाराज, त्याच्यानंतर अजून कोणी कोणी शूट काढलेले तुम्ही दोघावीत ना. आणि मस्त रिंगण खेळून एकदम माखून, एकदम बापरे बाप खतरनाक आम्ही वाचलो. नाही तर त्याने आम्हाला माखवलं असतं. हां, त्यांची सुद्धा शूट काढले मी बरं का. त्याच्यानंतर आज झाली बंधुभेट. ती बंधुभेटसुद्धा आपण बघितली. खूप आनंद आला बंधुभेट बघायला. आणि आता आम्ही थकलो. आता झोपतो. सगळी पोरांना शुभरात्री. दीपक महाराज चला शुभरात्री. श्री विठ्ठल. श्री विठ्ठल. नर्मदे हर. नर्मदे. भेटूया पुन्हा या जोशात. आता झोपतो. या जोशात. या जोशात. तर